हॅलो माय टू फॅमिली, कशा आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये. माझं नाव आहे ज्योती, चॅनलचं नाव आहे अनमोल JRK ब्लॉग्स. डेली ब्लॉग येतात आपल्या चॅनलवरती. तुम्ही जर पहिली वेळेस आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. बघा, माझे डेली ब्लॉग येतात ह्या 3-3:30च्या टायमाला. जर पहिली असाल तर प्लीज लाईक करून कमेंट जरूर करा. बघा, मी आज दाखवली आहे छोटीशी मस्त अशी क्रंची कुरकुरीत अशी मंचुरियन रेसिपी. आपण बाहेर जी हॉटेलवरती किंवा धाब्यावरती जाऊन खातो, 10 रुपये काय 50 30 रुपये काय प्लेट असेल ते बाहेरला खातो आपण. त्याच्याऐवजी जर आपण घरी करून जर मुलांना चाललो तर हेल्दी आणि आपल्या समोर बनवलेली, आपल्या हाताने बनवलेली करायला टेस्टही कळेल आणि आपल्याला पण आणखीन काहीतरी नवीन शिकायला होईल. त्यासाठी आपण असं असं घरी बनवली आहे मंचुरियन रेसिपी. बघा, कोबी घेतली आहे 1 किलोची, खिसून घेतली. 1 बीट आहे, 3 शिमला मिरची आहेत, लसूण आहे लागेल तसा आणि कोथिंबीर. छान असं मिक्स करून कद्दूकस करून घेतला आहे. तुमच्याकडे जर मिक्सर वगैरे असेल तर त्याच्या ह्यामध्ये बारीक करून घेऊ शकता, नॉर्मल असं चॉपरमध्ये. आणखीन चॉप पण करून घेऊ शकता. बघा, अशा प्रकारे. मग याच्यामध्ये जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर जर नसेल तर तुम्ही जे आपले पोहे असतात ना, पोह्याचं पावडर पण करून घेऊ शकता मिक्सरमध्ये. बघा, मी मिक्स केलं आहे थोडंसं पोह्याचं पावडर, जे थोडंसं काळवट दिसत आहे ना, ते आहे पोह्याचं पावडर. मग 1 वाटी आहे कॉर्नफ्लॉवर आणि अर्धी वाटी आहे काय ते मैद्याचं पीठ. त्यासाठी म्हणलं चला आता हे मस्त असं. आणि मग याच्यामध्ये ओलापणा खूप असतो, त्यासाठी आपल्याला मग कॉर्नफ्लॉवर वगैरे टाकावंच लागतं. जरी कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही 1 वाटी भरून असं पोह्याचं पावडर घेऊन टाकू शकता. छान असं हे आहे कॉर्नफ्लॉवर. बघा, मी घेतलं खुलं वगैरे लूजमध्ये आणून ठेवलेलं होतं. बघा, अशा प्रकारे मी आता एकजीव करून घेत आहे मस्त असं. फक्त असं एकदम मॉइश्चर गेलं पाहिजे, बरोबर ना? अशाच असतात का मंचुरियन? प्लीज लाईक करा आणि कमेंट करून जरूर सांगा की कशी बनली आजची मंचुरियन रेसिपी, कशी वाटली तुम्हाला, तुम्ही बनवता का? बघा, मस्त असा लो मीडियमवरतीच तळून घ्यायचं आहे. आता मी तेल ठेवलं आहे गरम करायला आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ. बघा, मी सांगण्याच्या गडबडीमध्ये मी विसरून पण गेले. थोडंसं मीठ आणि चवीनुसार लाल तिखट टाकलेलं आहे. तुमच्याकडे जर कोणते मसाले नसतील, जसं की रेड चिली सॉस असते, पण तर मेयोनी असतात, काही काही काय काय टाकतात त्याच्यात, ते आपल्याकडे जर अवेलेबल नसेल, जी आपल्या घरात जी साधे मसाले आहेत, जसं की लाल तिखट, काळं तिखट, जे आपले मसाले असतात, आणि मेन म्हणलं तर आपलं टमॅटो सॉस, बरोबर ना? त्याच्यासाठी आपलं हे टाकलं तर होऊन जातं आपले मंचुरियन. बघा, अशा प्रकारे मी किती छान असं तळून घेतलं आहे. आणि लो मीडियमवरती तळून घ्यायचं आहे. जर तुम्ही फास्ट तेल गॅसवरती जर तळून घेतलं तर आतून कच्चे राहतात. त्यासाठी काय करायचं, लो मीडियमवरतीच तळून घ्यायचं आहे. मस्त असं दुसरी पण बॅच मी तळायला टाकलेली आहे. आणि असंच चपटा करायचं, गोल करायचे नाहीत. गोल जर केलं तर वेळ लागतो त्याला फ्राय व्हायला. त्यासाठी असं आपण थोडेसे चपटे आकाराचे तळून घेतलेले आहेत मस्त असे मंचुरियन कुरकुरीत. आणि खूप छान असा आवाज पण येत होता. मी तुम्हाला दाखवू शकत नाही का, कारण एडिटिंग मला तेवढी आणखी नाही जमत. जसं की मी तुम्हाला असं दाखवलं अशी कुरकुरीत मंचुरियन. थोडीशी ग्रेव्ही पण बनवून घेतली आहे मी. सोया सॉस, टोमॅटो सॉस हे मस्त असं मिक्स करून असं छान असं मस्त ग्रेव्हीमधली मंचुरियन. कशी वाटली रेसिपी प्लीज कमेंट करून जरूर सांगा. खरंच टेस्ट एकदम मस्त असा आला होता. जितके मसाले मी टाकले आहेत ना, जे आपल्या घरामध्ये अवेलेबल आहेत तेवढेच मी टाकले आहेत. जसं की बाहेर वगैरे असतात तसं नाही. चालेल? बघा, सगळ्यांना कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय. मस्त असं खात राहा.